हाय मैत्रिणींनो, सर्वजणी कशा आहेत? मस्त आहेत ना? मस्तच राहा। मी अर्चना कुक विथ अर्चना या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। इथे मी मस्तपैकी झणझणीत असा हलव्या माशाची कढी बनवली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आणि मासा पण किती छान असा शिजला पण आहे आणि एकदम टेस्टी अशी भाजी झाली। हा जो मासा आहे ना, हलवा मासा आहे, याची छान अशी मी कढी बनवली होती। ते मी तुम्हाला दाखवते कशी बनवली होती ती। इथे मी 2 माणसाला पुरेल एवढी माशाची भाजी बनवून दाखवली आहे। चला तर मग आता वेळ न घालवता आपण भाजीला सुरुवात करूया। इथे मी हलवा मासा अर्धा किलो घेतलेला आहे। हा एकदम स्वच्छ असा धुवून घ्यायचा, त्यामध्ये खूप घाण असते, ते सर्व व्यवस्थित काढून स्वच्छ असं धुवून घ्यायचं। आता याला मी चवीनुसार मीठ लावून घेते आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि त्यावर थोडासा लिंबू पिळून घ्यायचा। अगदीच अर्धा चमचा लिंबू पिळला आहे मी आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून 15 ते 20 मिनिटांसाठी लावून साईडला ठेवून द्यायचे। आता मी हे व्यवस्थित मासे मिक्स करून घेतले होते। तुम्हाला जर हाताने नको वाटत असेल तर अशा प्रकारे मस्तपैकी मिक्स करता येतं। सगळीकडे माशाला हळद, मीठ आणि लिंबू लागतो आणि ते साईडला 20 मिनिटांसाठी ठेवून देऊया। इथे मी भाजीसाठी कोकम घेतलंय, हिरवी मिरची, अद्रक, लसूण घेतलेला आहे, हळद घेतली आहे अर्धा चमचा, चवीनुसार लाल तिखट, 1 चमचा आगरी मसाला घेतलेला आहे। आता इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनिया पावडर घेतले, खोबरं थोडंसं घेतलेलं आहे आणि कांदा 1 घेतलेला आहे। आता मस्तपैकी हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा। कढईमध्ये थोडंसं मी तेल टाकून घेते। कढईतील तेल मस्त हलकंसं गरम झाले की त्यामध्ये खोबरं जे घेतलेलं आहे ना, त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, ते भाजून घेते। आता हे जर ह्याच्यामध्येच आपण सर्व म्हणजेच कांदा वगैरे सर्व टाकून घेणार आहोत। थोडंसं हलकंसं खोबरं भाजून घ्यायचं, यामध्येच अद्रक लसूण टाकली, ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। त्यामध्येच हिरवी मिरची टाकली, ती पण अशीच भाजून घ्यायची। तुम्ही खोबऱ्याचे तुकडे टाकण्याऐवजी त्याचा खोबऱ्याचा किस पण टाकू शकता। आता मी सर्व कांदा घेतलेला तो पण भाजून घेते। अर्धा किलो भाजीसाठी मी इथे छोटा मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे 1। इथे मी टोमॅटोचा वापर केलेला नाही भाजीमध्ये। आता हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं। आता हे साईडला काढून घेते। याला आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। छानपैकी बारीक करून घ्यायचं। एकदम बारीक करून घेतलं ना तर मग छान आपला रस्सा तयार होतो। खोबरं वाटलं जात नसेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचं। त्यासाठीच तुम्ही किस पण टाकला तरी चालेल। मी इथे मोठार खोबरं टाकून घेतलं होतं, त्यामुळे थोडासा वेळ लागला, पण छान बारीक असं वाटलं गेलं। आता कढईमध्ये मी तेल ओतून घेते। इथे मी 2 माप तेल ओतून घेतलेले आहे। छानपैकी तेल गरम झालं की त्यामध्ये मी लसूण टाकून घेणार आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेते आणि मी यामध्ये ते टाकून घेते। हलवा या माशाची कढी करायला खूप सोपी आहे, पण भाजी खूप टेस्टी होते। कढईतील तेल तापत आलेलं आहे। मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या जे ठेचून घेतल्या आहेत ते टाकून घेते।
लसणाच्या पाकळ्या छानपैकी अशा लाल होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायच्या। लसणाचा थोडासाच कलर चेंज झाला की त्यामध्ये मी पावडर मसाले टाकून घेणार आहे। त्यामध्ये मी सुरुवातीला लाल तिखट टाकून घेतले, नंतर आगरी मसाला टाकून घेतला, परत धनिया पावडर टाकून घेतले आणि परत गरम मसाला टाकून घेतला, नंतर हळद टाकून घेतली। बघा तुमच्याकडे आगरी मसाला नसेल तर त्याऐवजी आपण घरगुती काळं तिखट पण टाकून घेऊ शकतो। आता जे वाटून घेतले ते पण मी यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचा। सर्व मसाला व्यवस्थित तेलामध्ये असा मिक्स झाला पाहिजे आणि मसाल्याला तेल फुटेपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी तेल सुटलेलं आहे मसाल्याला। किती सुंदर असा मसाला तयार झालेला आहे। अशा प्रकारे मसाला तयार झाला ना, मग यामध्ये कडक असं गरम पाणी टाकून घ्यायचं। आता मी इथे 2 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे मसाल्यामध्येच। तुम्ही यामध्ये थंड पाणी अजिबात टाकू नका, नाहीतर बिलकुल भाजी बिघडून जाते आणि त्याला अशी तरी पण येत नाही। सुरुवातीला 1 ग्लास पाणी ओतलं होतं, त्यामध्ये थोडंसं परत अर्धा ग्लास पाणी ओतले आणि अर्धा ग्लास साईडला ठेवून दिलेला आहे। नंतर आपण मासे शिजत आले की ते पण पाणी टाकून घेणार आहोत। आता यामध्ये मी कोकम टाकून घेतले। तुम्ही बघू शकता एकदम रस्सा किती सुंदर झालेला आहे। आता यामध्ये मस्तपैकी आपण माशाचे तुकडे टाकून घेऊया, जे आपण भिजत ठेवले होते लिंबू आणि मिठामध्ये। ते सर्व तुकडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि असे मस्त उघडेच मासे शिजवून घ्यायचे। मी याच्यावर अजिबात झाकण ठेवलेलं नव्हतं, तुम्ही बघू शकता। आता आपले मासे मस्तपैकी शिजत आलेले आहेत थोडे, आणखीन मी मासे शिजवून घेणार आहे आणि मासे ना 15 ते 20 मिनिटात लगेचच शिजतात। आता आपले मस्तपैकी मासे शिजत आलेत, तुम्हाला मी दाखवते। आपले मासे मस्तपैकी शिजले आहेत आणि कढी पण खूप सुंदर झालेली आहे। यावर आता कोथिंबीर टाकून घेतली। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर थोडा वेळच शिजवून घ्यायचं, कारण की आता मासे शिजलेले आहेत त्यामुळे पळी पण जास्त हलवायला जमत नाही यामध्ये। इथे मस्तपैकी हलव्याचा रस्सा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। किती सुंदर अशी भाजी झाली। एकदम अशी भाजी घट्टही नाही आणि एकदम पाण्यासारखी नाही, एकदम परफेक्ट असा हलवा रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही पहिल्यांदा जरी हलवा रस्सा तयार करणार असाल तरी पण तुम्हाला रेसिपी एकदम परफेक्ट अशी जमून जाईल। तशा प्रकारे मी रेसिपी टाकली आहे, पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, कुठलीही स्टेप स्किप करू नका आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी अशा प्रकारे केल्यावर कशी झाली आणि काय टेस्ट झाली होती ती। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी कुक विथ अर्चना या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।